तर विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार असलो तरी भाजपनं राज्यातील 288 जागांवर लढण्याची तयारी केली असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। नारायण राणे यांच्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय क्षेत्राला संभ्रमात टाकलंय। सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात भाजपनं निरीक्षकही नेमल्याचं सांगितलं जाते। निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे, परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून किती जागा येतील हे ठरवण्याची प्रक्रिया येत्या 8 ते 15 दिवसात पूर्ण केली जाईल, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। मला तर वाटतं बीजेपीने 288 लढवावं। माझं उत्तर मी दिले की हे सांगण्याचा आणि ठरवण्याचा दोन्हीचा अधिकार मला नाही। ठरवण्याचा तर बिलकुल नाही आणि ठरलं तर सांगण्याचा अधिकार माझा नाही। आणि त्यामुळे मी अतिशय चांगला शब्द डेव्हलप केला, त्रिमूर्ती। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि आमचे राज्याचे अध्यक्ष, त्या दोघांचे पण राज्याचे प्रमुख जे असतील असे मिळून याच्यामध्ये आता 288चं वाटप ठरेल। त्या ठरल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्यांचे उमेदवार आम्ही ठरवायला सुरुवात करू। ही प्रोसेस ही सगळी म्हणून लवकरात लवकर येत्या 8-15 दिवसामध्ये होईल।